श्री गणेशाचे स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूपे भुरळ घालतात. संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती पाहायला मिळतात. इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरे आहेत. मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या 8 मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या 8 मंदिराच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत. मुद्गल पुराणात तसेच इतर काही पुराणात मंदिराचे उल्लेख आढळतात. 8ही गणपती स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे. मयुरेश्वर मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. त्याचमुळे याचे नाव मयुरेश्वर असे पडले आहे. गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या गणपतीला 3 डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत. डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे. नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे. हे इथले वैशिष्ट्य आहे. मंदिराला असलेले 4 दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीके मानले जातात. श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे. हा अष्टविनायकातील दुसरा गणपती. या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचे युद्ध सुरू होते. अनेक वर्षे हे युद्ध चालले, पण विष्णूंना यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचे स्मरण व प्रार्थना करायला सांगितली. त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथे ठार केले. म्हणूनच इथे विष्णूचे मंदिरही पाहायला मिळते. सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वरांचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच नावावरून या गणेशांचे नाव बल्लाळेश्वर असे ठेवण्यात आले. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आले होते. तेव्हा गजाननांचे स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिले. पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचेही गणपतीने सांगितलं. तोच हा पालीचा बल्लाळेश्वर. श्री वरद विनायक महड रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील 4था गणपती आहे. हा वरद विनायक नवसाला पावणारा असल्याचे सांगितले जाते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या 4ही बाजूला 4 हत्ती आहेत. श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचे मंदिर वसलेले आहे. मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेले गजाननाचे हे रूप डोळ्यांचे पारणे फेडते. सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्नहरण करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो. माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होते. रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे. श्री गिरिजात्मज लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात
श्री गिरिजात्मज मंदिर आहे. डोंगरावर असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसेच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. गिरिजा हे देवी पार्वतीचे नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचे मंदिर इथे आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेले आहे. मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत. त्यापैकी 8व्या गुहेत गिरिजात्मजाचे मंदिर आहे. श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा 7वा गणपती आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीने विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असे नाव पडले, अशी एक आख्यायिका आहे. श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे श्री महागणपतीचे मंदिर आहे. श्री गणेशाचे सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचे रूप इथे आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धी व सिद्धी देखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असेही म्हटले जाते. यात गणपतीला 10 सोंडी व 20 हात आहेत. या गणपतीला पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे. या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे. तसेच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात.